नमस्कार, मी विठ्ठल साबळे story.com मध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. जालना जिल्ह्यातील भोकरदन तालुक्यातील अनवा या गावामधील एक शेतकरी कैलास बोराडे यांना महाशिवरात्रीच्या दिवशी लोखंडी सळई किंवा रॉडने गरम रॉड करून अंगावर चटके देण्याचा प्रकार समोर आला होता. याची दखलसुद्धा विधान भवनामध्ये अधिवेशनामध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सुद्धा प्रकरण गाजवलं होतं. त्या संदर्भात आपल्यासोबत स्वतः कैलास बोराडे आहेत. आपण त्यांच्याशी बोलणार आहोत. काय सांगाल त्या दिवशी नेमकं काय घडलं? खूप मोठं प्रकरण आहे ते. त्यांची चटकी दिली त्यांनी. मग पुढं सांगता येणार नाही दादा. कारण की ते दिसले आहे ना माहिती लोकायला सर्वांना की त्यांनी चटकी दिली म्हणून. किती वाजता सुमारास ही घटना घडली? 9, 9:30, 10च्या दरम्यान. तुम्ही कुठे गेले होते? ते म्हणजे त्या मंदिरात गेले होते? हो, दर्शनासाठी. दर्शनासाठी गेले होते. माझ्या घराजवळचे आहे ते. नेमकं म्हणजे प्रकार कसा कोणत्या वादावरून झाला? काय झालं? सुने वादावून घेतलं त्याने. पाईपलाईनचा वाद होता त्यांनी येऊन घेतलं ते. त्याच्यामुळं मारलं त्यांनी ते. मंदिरात बी जाऊ नको म्हणे ते. म्हणजे हुकुमशाही करत होतो ते. दादागिरी धांदल करतोय. म्हणजे त्याचं म्हणणं माझं चाललं पाहिजे त्या मंदिरावर. मी हे झालं पाहिजे. ते म्हणजे डेव्हलप होतं ना ते. ते मंदिर जसं डेव्हलप होत चाललं तसं त्यांना जास्त माझं म्हणता येते मंदिराला, असं म्हणणं आहे त्याचं. माझं मंदिर म्हणते ते म्हणतात. बरं, नेमकं तुम्हाला किती जण होते मारण्यामध्ये? काय अवजारं काय होती तिथे मारण्यामध्ये? तुम्हाला इतकं अमानुषपणे मारहाण केली? सगळ्या होत्या रॉड लोखंडी रॉड. बरं, मग तुम्ही नेमकं ती घटना तुम्ही ज्या मंदिरामध्ये प्रवेश केला होता, तेव्हाच ते तिथे होते की रात्रीच्या टायमाला ही घटना घडली? तेव्हाच होते तिथेच रात्रीच्या टायमालाच. तुम्हाला दिवसभर मारहाण झाली? नाही. रात्री त्या टायमालाच. बरं, काल तुमचा एक व्हिडिओ जरांगे पाटलांनी दाखवला. त्यात नेमकं काय तथ्य आहे? तुम्ही दारू पितेत असं त्यांनी व्हिडिओ दाखवला होता. त्यात काय वाटतंय तुम्हाला बरं? त्यांनीच पाळली होती दादा ती. माझा अपमान झाला पाहिजे म्हणून. आणि त्यांनीच व्हिडिओ काढलेला आहे तो. माझा म्हणजे अपमान झाला पाहिजे. म्हणजे त्या मंदिरामध्ये पहिल्यापासून सेवा मी करतो भाऊ. माझ्या देवाची मी लहानपणा ते मंदिर छोटं होतं तेव्हापासून सेवा करतोय. त्यांचं म्हणणं आहे की याचं अस्तित्व नाही राहिलं पाहिजे याचं इथे. कारण की मी धनगर असल्यामुळं ते त्याचं म्हणणं की हा नाही आला पाहिजे इथे. पण तुम्ही काल थोडं डेव्हलप झालं ते, तर त्यांचं म्हणणं की हा नाही आला पाहिजे इथे. पहिले लोक भक्त मग यायला लागले, म्हणजे त्याचं म्हणणं की हा इथं दिसलाच नाही पाहिजे धनगर. कोणाचं म्हणणं आहे? ते सुदाम दौड, आपले सोनू सुदाम दौडचं, दोघा भावांचं पण, नवनाथ दौडचं पण. त्यांचं म्हणणं हा इथं नकोच. नाही, पण कालचा एक व्हिडिओ त्यांनी एक दाखवला. त्यात तुम्हाला काय तथ्य वाटतंय की बाबा हा खरा आहे? की तुम्ही काल एका मुलाखती म्हणलात की एक प्रसाद म्हणून मी दारू प्यायलो. प्रसाद म्हणून प्यायलो नाही म्हटलं. त्यांनी सांगितलं तुम्हाला की प्रसाद म्हणून घे म्हणे. काही होत नाही म्हणे. प्रसाद म्हणून तू घे म्हणे. याला काही अडचण नाही असं म्हणे. सर्व जबाबदारी खर्चाची सरकारकडनं काय अपेक्षा ठेवली आपण? परमेश्वर भगवान जाणो आता, महादेव भगवंता जसं करेल तसं. काही नेत्यांचा वगैरे फोन आपल्याला? एकनाथ साहेब चालता. काय म्हणाले? धीर दिला त्यांनी, तुझा दवाखान्याचा खर्च हे ते वगैरे भरतो म्हणून. बरं, आपण जाणून घेतली. आपल्यासोबत नवनाथ आबा वाघमारे हे सुद्धा आहेत. आपण त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न करूया. काय सांगाल आपण या घटनेकडे आपण कसं पाहतो? खरं तरी महाभयंकर ज्याप्रमाणे छत्रपती संभाजी महाराजांना औरंगजेबाने जसे चटके देऊन हालहाल करून मारलं, त्याचप्रमाणे कैलास बोराडे यांना त्या नवनाथ दौड असतील, म्हणजे भागवत उर्फ सोन्या दौड असतील, यांनी काही त्यांच्या गावगुंड त्यांच्यासोबत अनेक लोक आहेत. कारण की ती सावकारकी करणारे, गुंडगिरी करणारे सगळं गाव त्यांना घाबरतं. त्याच्या माध्यमातून यांना सुद्धा कुठंतरी त्या मंदिरात पाऊल ठेवलं नाही पाहिजे. मंदिरात तो दिसला म्हणजे कुठंतरी ते आता त्या कैलासच्या म्हणण्यानुसार हे मंदिर पुरातन छोटं होतं, परंतु टप्प्याटप्प्याने आता ते काय होतं, लोकांची तिथं गर्दी वाढाली. त्याचं म्हणजे नंतर त्याचं मोठ्या मंदिरात रूपांतर होत गेलं लोकांच्या देणग्यातून याच्यातून. पण देणगीवर डोळा ठेवून नवनाथ दौडचा आणि त्यांचा प्रकार आहे की इथं हा पुजारी म्हणून दररोज महादेवाला पूजा करून महादेवांना धुवून काढणं, महादेवांच्या त्या मंदिराची साफसफाई करणं, हे करण्याचं काम करणारा माणूस तिथं नो एंट्री, म्हणजे ते याची एंट्री बंद केली म्हणजे त्या मालकी पूर्ण त्यांच्याकडे जाईल आणि मग त्या तिजोरीवर त्यांचा डोळा राहील. ह्यासाठी हा केलेला प्रकार आहे, बाकी काही नाही. आणि कालचा जो व्हिडिओचा प्रकार आहे
हा अतिशय निंदनीय आणि त्याचं कुठंतरी जरांगे नावाचा बालिश मेंटल माणूस त्याचं कुठंतरी भांडवल करण्याचा प्रयत्न करतोय. आता कैलास बोराडेच्या माध्यमातून त्यांच्या म्हणण्यातून सांगितलं की हा 2 महिन्यापूर्वीचा व्हिडिओ आहे आणि तो त्यांनी बळजबरी करून म्हणजे आता त्या दौड कुटुंबियांची इतकी दहशत आहे की दबाव टाकून त्याला दारू पाजण्याचं काम केलं. दारू पाजायची आणि दारू पाजून मग त्याच्याकडून काहीतरी त्याचा व्हिडिओ करायचा. जरी केला असेल, दारू जगामध्ये कोणी पित नाही का? सर्व लोक दारू पितात. या राज्यामध्ये राजे महाराजे आज ज्यांना आपण राजे म्हणतो हे लोक सुद्धा दारू पिलेले आपण व्हिडिओ बघतो. त्यांची दारू पिऊन बोलतात मीडियाची भानगडी. परंतु तो जो प्रकार आहे त्यांनी सांगितलं अर्धनग्न जरांगे म्हणली यांच्यावरच कुठं गुन्हे दाखल करा. त्या पागलला कळायला पाहिजे त्या जरांगीला की गुन्हा दाखल कसा करतात. मंदिरामध्ये कुठल्याही मंदिरात जे ब्राह्मण देवता असतात यांच्या अंगावर हे अर्धनग्नच असतात. कारण की ते खाली लुंगी धोतर वगैरे असतं, शर्ट त्यांच्या अंगात बनियल नसतं, शर्ट नसतं आणि उघड्या अंगाने पूजा करावी लागते. आपण एखाद्या देवाची जर अभिषेक करायला गेलो तर आपल्याला सुद्धा पूर्ण कपडे काढायला होते, फक्त आपल्याला लुंगी घालायला होते. म्हणजे ही पूर्ण देवाची तर सिस्टमच आहे आणि ह्या कैलास बोराडेच्या ह्याच्यात तर पॅन्ट होती. त्यामुळं कुठंतरी कैलास बोराडेला बदनाम करून कैलास बोराडेला दाबव हे प्रकरण दाबण्याचा जरांगेचा केविलवाना प्रयत्न आहे. खरं तर जरांगे त्या नवनाथ दौडचा आका आहे. कारण जरांगेचे आणि नवनाथ दौडचे फोटो एकदम जवळीक साधलेले आणि ह्या फोटोच्या माध्यमातून त्याला असं भीती वाटाली की माझा हात त्याच्यात निघतो काय. कारण मी त्यामध्ये मागणी केली किंवा त्यांच्या CDR तपासला पाहिजे फोनवर बोलण्याचा. कारण जरांगेचं नवनाथ दौडचं बोलणं होतं आणि त्याच्यातून जरांगे त्याला वाचवण्याचा प्रयत्न करून त्याचा CDR तपास माझा गृह विभागाकडे आता पुन्हा बी मागणी की जरांगेचा आणि नवनाथ दौडच्या बोलण्याचा CDR तपासून जरांगेवर सुद्धा याची कारवाई झाली पाहिजे. मग जरांगे त्यापोटी कुठेतरी ह्या गोष्टी करल्या. परंतु अत्यंत चुकीचं आहे जरांगेच्या ह्या गोष्टी. कारण आम्ही ज्यावेळेस संतोष भैया देशमुखांचं प्रकरण निघलं तर आम्ही कुठं डोक्यात जात नाही ठेवली ना. संतोष भैयांना जसं अमानुषपणे मारलं तर ते आम्ही क्रूर कृत्य करणाऱ्या लोकांना भरचौकात फाशी झाली पाहिजे आम्ही असं वेळोवेळी म्हणलो. मग जरांगे जर एखाद्या छोट्या समाजातील OBC समाजातील धनगर समाजातील तरुणांना न्याय देण्याऐवजी त्या तरुणावरच अन्याय पुन्हा करायचं म्हणत असेल तर जरांगे किती बुद्धिमान आणि किती मूर्ख माणूस हे आपल्याला पाहायला मिळालेलं आहे. त्याच्या बोलण्यातून त्याच्या कृत्यातून म्हणजे तो सर्रास गुन्हेगारांची पाठराखण करणारा, स्वतःच्या जातीची पाठराखण करणारा. कारण की गुन्हेगाराला जात नसते. आम्ही पहिल्या दिवसापासून म्हणतो की याच्यामध्ये तिथं मराठा समाजाच्या लोकांना सुद्धा ह्या दौड कुटुंबियाची दहशत, दौड कुटुंबियाकडून त्रास होतोय. त्यामुळं तिथं जातीचा विषय नाही, परंतु जरांगेने पुन्हा जात आणली. कारण जरांगे आता संपलेला आहे. जरांगेला पुन्हा जातीवाद पेरून महाराष्ट्रात पुन्हा काहीतरी वाद निर्माण करायचा आणि स्वतःच्या प्रसिद्धीसाठी केलेला जरांगेचा तो केविलवाना प्रयत्न आहे. परंतु जरांगेला आता गॅलेक्सी हॉस्पिटल ऐवजी जरांगेला इथं मेंटल हॉस्पिटल बाराळे हॉस्पिटलला ॲडमिट करणं गरजेचं आहे तात्काळ. तेव्हा जरांगे स्थिर राहील आणि मीडियाने थोडं दुर्लक्ष करावं अशी मीडियाला सुद्धा जरांगेकडे जाऊ नये अशी माझी मीडियाला विनंती आहे. पण कुठेतरी आपण आता फोटोचं बोलला तर 6 कोटी समाज कार्यकर्त्यांचा फोटो मनोज जरांगे पाटील यांच्यासोबत आहे. फोटो असलं म्हणून काय झालं? मग त्याच प्रकारे बाकीच्या घटनेमध्ये जरांगे कसं दुसऱ्याला एखाद्यासोबत फोटो असला, मंत्र्यासोबत कोणाचा तरी फोटो असला. उदाहरणार्थ आता बीडच्या प्रकरणात धनंजय मुंडेसोबत एखाद्याचा फोटो असला की लगेच धनंजय मुंडे आरोपी होऊ शकतात का त्याच्यात? मग आम्ही म्हणतो ना धनंजय मुंडेची बी CDR तपासा कोणासोबत बोलेल. ते जर आरोपी असले तर त्याच्यात तथ्य सापडलं, त्याच्यामध्ये जर दोष सापडले त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे. पण त्याचप्रमाणे आम्ही काय जरांगेला अगोदर आम्ही त्यांना आरोपी म्हणत होतो, परंतु आम्ही CDR तपासा म्हटलो. कारण की नवनाथ दौड आणि जरांगीचे संबंध आम्हाला जवळून आहेत एवढं चांगलं माहिती आहे. आणि त्यांचे CDR तपासल्यानंतर काय तर दूध का दूध आणि पाणी का पाणी होईल ना. आणि ते जर नसलं तथ्य तर नाही होणार कारवाई. परंतु जरांगीची नक्की त्यामध्ये तथ्य सापडणार आणि जरांगीवर कारवाई होऊ शकते. म्हणून जरांगीने हे कालपासून उलटा कार्यक्रम लावण्याचं काम केलं. कुठेतरी प्रशासनावर दबाव टाकण्याचं काम केलं. पण याच्यात काही निष्पन्न होत नाही. कारण मंदिरामध्ये पूर्ण महाराष्ट्राला पूर्ण देशाला माहिती आहे की महादेवाच्या मंदिरात अगदी म्हणजे अर्धनग्नच जावं लागतं. आणि दुसरी गोष्ट तुम्हाला उज्जैनच्या महाकालला तर अगदी दारूचा प्रसाद द्यावा लागतो. म्हणजे दारू पिऊन तिथं गेला याच्यात काही विषय नाही. आणि जे नंदीला कैलास बोराडे यांनी मिठी मारण्याचं काम केलं, ते आलिंगन एकदम प्रेमानं नंदीला कुठंतरी नंदीच्या याच्यामध्ये भक्तीमध्ये लीन होऊन आलिंगन घातलेला प्रकार आहे. त्याला कुठंतरी वेगळं ठरवण्याचं जर जरांगे करत असेल तर जरांगेसारखा पुन्हा एकदा मी म्हणतो मूर्ख आणि गेलेला माणूस कोणीच नाही. त्याचा मेंदू सडलेला आहे. डॉक्टरांशी आपलं बोलणं झालंय का? डिस्चार्ज वगैरे काय, उपचार वगैरे कसे चाललेत, काय आपलं बोलणं झालं डॉक्टरांशी? एकतर डॉक्टरांशी पहिल्या दिवशी आम्ही आलो होतो आणि आज सुद्धा डॉक्टरांशी बोललो. यामध्ये जे सरकारी हॉस्पिटल घाटीला पेशंट इथं होतं त्यातून दीपक बोराडे यांनी इकडं शिफ्ट करण्याचा प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये निर्णय घेतला. खरं तर तो निर्णय अतिशय योग्य, म्हणजे त्यांना सुदैवाने ती बुद्धी दिली. नाहीतर कैलास बोराडेंच्या जीविताला धोका होता. कारण की इथं आणल्याच्या नंतर डॉक्टर राजपूत सरांनी ती घाव पाहिल्याच्या नंतर त्यांनी सांगितलं, ती तपासणी झाल्याच्या नंतर सांगितलं की यामध्ये विष तयार व्हायला सुरुवात झाली होती. आणि अगदी त्या पट्ट्या काढल्याच्या नंतर त्या पट्ट्याच्या सोबत असं
मांस गळून पडलं होतं. म्हणजे अतिशय निर्गुण अशी घटना कोणासोबतही होऊ नये, दुश्मनासोबत होऊ नये. बोराडे झाली, परंतु त्याच्या अंगात ताकद असल्यामुळे त्यांनी कसा दम धरला हे आपण म्हणजे आपणच कसं म्हणजे त्याच्यात विचार करू शकत नाहीत. त्याप्रमाणे डॉक्टरांनी सांगितलं की आता याच्यामध्ये विष होऊ लागलं, बरं झालं तुम्ही आलं आणि आता कुठेतरी 2-4 दिवसात स्टेबल व्हायला सुरुवात झाली. परंतु मला नाही वाटत आणखी 7-8 दिवस सुट्टी मिळेल म्हणून, कारण ह्याच घाव खूप खोलवर गेलेत आणि अतिशय त्या वेदनाने विव्हळतोय, तळमळतोय माणूस. आणि अशा वेदना आणि विव्हळणाऱ्या माणसाला, तळमळणाऱ्या माणसाला आणि साध्या भोळ्या माणसाच्या बाबतीत जर जरांगी राजकारण करत असेल तर जरांगीसारखा कपटी आणि जातीवादी आणि कुठंतरी स्वतःला क्रेडिट मिळवण्याचा प्रयत्न करणारा बालिश माणूस महाराष्ट्रात नाही.